आणि या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. भाजपला हा सर्वात मोठा धक्का असून या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहेत. आताच व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. परत पुन्हा ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार. पक्षांकरता महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाते. महापौर पदासाठी राजकीय पक्षांना 114 नगरसेवकांच्या आकड्याची गरज नाही. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेऊया. विशाल, नक्कीच सौरभ, एकंदरीत जर महापालिका अधिनियम पाहायला गेलं तर यामध्ये मॅजिक फिगरची कुठेही तरतूद नाहीये आणि याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख जो आहे हा करण्यात आला की जादा संख्याबळाच्या आधारे 2.5 वर्षाकरता महापौर आणि उपमहापौर पदांची निवड केली जाते. अशा पद्धतीचा उल्लेख या अधिनियमात आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे महापौर पदासाठी राजकीय पक्षांना 114 नगरसेवकांच्या आकड्याची गरज जी आहे ही नाही, अशा पद्धतीनं एकंदरीत या अधिनियमावरून आपल्याला पाहायला मिळते. स्पष्टपणे याच्यात लिहिलं आहे की ज्या पक्षाकडे संख्याबळ जास्त आहे त्यांना महापौर आणि उपमहापौर पदांची निवड जी आहे आणि त्यांच्याच पक्षाची निवड केली जाते. अशा पद्धतीनं महापालिका अधिनियमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद. आपण बघतोय या क्षणाची एक मोठी अपडेट. संख्याबळाच्या आधारे महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होऊ शकते. मुंबई मनपाच्या कायद्यात कुठेही मॅजिक फिगरची तरतूद नाही. आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार असल्याची माहिती सध्या समोर येते. ताजलँड मधील राऊतांच्या भोजनस्थळाला शिंदे प्रतिसाद देणार अशी चर्चा आता रंगू लागली. बाळासाहेबांच्या जनशताब्दी वर्षात दोन्ही शिवसेनेला महापौर पद हवंय. मुंबईच्या राजकारणात आणखी एक आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता. एकनाथ शिंदेचे सर्व नगरसेवक ताजलँड्स हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आताचा हा आपण फोटो पाहतो, या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्रित पाहायला मिळत आहेत. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, सर्वात मोठी घडामोड. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. ताजलँड्स मधील राऊत या ठिकाणी भोजनासाठी गेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेसोबत या ठिकाणी ही झालेली भेट, या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय. आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेत. भाग्यश्री, काय अधिकची माहिती? आपण बघतोय की गेले 2 दिवस झाले ज्या वेळेला नगरसेवक सगळे निवडून आले त्या दिवसापासून एकनाथ शिंदेनी त्यांचे नगरसेवक जे आहेत ते हॉटेल ताजलँड मध्ये ठेवलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर 29 नगरसेवक आहेत एकनाथ शिंदेचे जे निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर भाजपच्या फक्त 89 सीट आहेत. म्हणजे भाजपला जर महापौर बसवायचा असेल तर 100% शिंदेच्या शिवसेनेची त्यांना गरज लागणार आहे. पण जर शिंदेंना महापौर पद हवंय, ते असं म्हणतायत की 2.5 वर्ष आम्हाला महापौर पद द्या, मात्र ते द्यायला भाजप कदाचित तयार नाहीये. आणि या सगळ्यानंतर एकंदरीत आपण राजकीय आता सध्या गणित जी आहे ती जुळवाजुळवीची सुरू झाल्याचं पाहायला बघतोय. एक हॉटेल राजकारण, हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं पाहायला मिळतंय. यामध्ये आपण बघतोय की आज सकाळी संजय राऊत असं म्हणाले की मी देखील आज ताजलँडला जेवायला जाणार आहे. आणि हे मी आधीच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला घेऊन ताजलँडला जेवायला जाईन, त्यामुळे माझ्या ताजलँडला जाण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, असं त्यांनी एक सूचक वक्तव्य आपल्याला केलेलं पाहायला मिळतंय. याचबरोबर जर आपण पाठीमागे जर कालची उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद बघितली तर ते असं म्हणतायत की देवाला जर इच्छा असेल, देवाची जर इच्छा असेल तर मग आपला महापौर बसेल, अशा पद्धतीचे सूचक वक्तव्य त्यांच्याकडनं देखील येताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नेमकी घडामोड काय चालली आहे पडद्यामागची हे बघणं महत्वाचं आहे. असंही म्हटलं जात आहे, चर्चा आहे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात की शिंदे स्वतःच 20 ते 30 नगरसेवक जे आहेत ते ठाकरेंकडे पाठवतील आणि त्यानंतर ठाकरेंचा महापौर तिथे बसेल असंही म्हटलं जात आहे. या व्यतिरिक्त ठाकरेंचे देखील काही नगरसेवक फुटतायत का हे सगळं बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. मात्र आत्ताची सगळ्यात या घडीची मोठी बातमी आहे ती, या घडीची सर्वात मोठी बातमी समोरते. दोनही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा रंगायला लागली आहे. ताजलँड्स मधील राऊतांच्या भोजना सत्राला शिंदे प्रतिसाद देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.
बाळासाहेबांच्या जन्म शताब्दी वर्षात दोनही शिवसेनेला खरं तर महापौर पद हवंय. मुंबईच्या राजकारणात आणखी एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जाते. एकनाथ शिंदेचे सर्व नगरसेवक ताज लँड्स हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या राजकीय परिस्थिती काय आहे तर शिंदेची शिवसेना मुंबईत 2.5 वर्षांचं महापौरपद मागते, तर महापौर भाजपचाच होणार असं भाजपनं शिंदेंना ठासून सांगितलंय. त्याचवेळी दोन्ही शिवसेनांनी एकत्र येण्याची मागणी होऊ लागली आहे. असं असताना नाना पटोले म्हणतात राज्यात आता नवे खेळ सुरू होतील. शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजप करेल आणि केला. जे पिंपरी चिंचवड पुणे अजित पवारांचं आणि पवार साहेबांची मालकी होती आता कुणाजवळ आहे. त्याच्यामुळे आणि इकडे पण ठाणेपासून नवी मुंबईपासून सगळे तसंच झालेलं आहे. त्याच्यामुळे भाजप काय करणार होतं मी पहिलेच सांगितलं. त्याच्यामुळे अजून खेळ आहे समोर. 8 दिवस थांबा. देशाच्या राजकारणात अनेक पक्ष फुटले आणि नंतर एकत्रही आले. त्यामुळे पक्ष फुटून एक होणं हे काही नवं नाही. अगदी एकमेकांवर बोचरी टीका करणारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेही एक झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोण कोणापासून फुटेल, पुन्हा एक होईल आणि कोण कोणाबरोबर जाईल याचा काहीच नेम नाही. अखेर एकनाथ शिंदेंनी डाव टाकलाच. मुंबई महापौर पदावर 2.5 वर्षांचा दावा. फडणवीस दावोस दौऱ्यावर शिंदे सत्तेची चक्र फिरवणार. यंदा मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर बसवायचा असा चंग भाजपनं बांधला होता. मुंबईच्या निवडणुकीत 89 वॉर्ड जिंकून भाजप या स्वप्नाच्या जवळही पोहोचले. एकनाथ शिंदेंचे 29 नगरसेवक सोबत असल्यानं शिवसेना भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे. पण नेमकं याच वेळी शिंदेंनी भाजपची गरज ओळखून मोठा डाव टाकला. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटानं भाजप समोर महापौर पदासाठी 50-50चा प्रस्ताव ठेवलाय. सोबतच महापालिकेचे सर्व आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीचं सभापतीपदही शिंदेंनी मागितलं. दरम्यान भाजप दोन्ही महत्वाची पदं सोडायला सध्या तयार होणार नाही. मात्र स्थायी समितीचं सभापतीपद शिंदेंच्या पदरात पडेल अशा हेतूनं शिंदेंचे प्रयत्न चालू असल्याचं म्हटलं जातं. एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलवर एकत्र केल्यानंतरच या योजनेला सुरुवात झाली होती. मात्र अद्याप शिंदेंकडून तसा प्रस्ताव आलेला नाही असं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलंय. तर फडणवीस असा प्रस्ताव मान्य करणारच नाहीत असा दावा राऊतांनी केला. बघा, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे. मी मागेही बोललो होतो. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात. पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही. मुंबईमध्ये 2.5 वर्ष महापौर व्हावं अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडून केली आहे. मागणी आहे ती योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी महापौर पदावर दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.